श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। बघा, आता हा अर्धा मार्गशीर्ष महिना आपला संपलेला आहे, आता अर्धा उरलेला आहे मार्गशीर्ष महिना। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण आपल्या भरपूर प्रभावी सेवा म्हणजे झाल्या, आपल्या चालू आहेत। या महिन्यामध्ये आपण आपलं जे महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत आहे ते आपलं चालू आहे। त्याचबरोबर आता दत्त जयंती झाली, त्यामुळे बऱ्याच जणांची ही महाराजांची सेवा त्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला या महिन्यामध्ये म्हणजे जे व्यंकटेश स्तोत्राचं जो 3 दिवसांचं अनुष्ठान आहे ते सुद्धा सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करता येते। आपण दर गुरुवारी तर श्री महालक्ष्मीची ही आपण पूजा करतोय, व्रत करतोय। या सेवा आपण महालक्ष्मीच्या दर गुरुवारी करत आहोत। तर लक्ष्मीला सगळ्यात प्रिय सेवा कोणती आहे तर भगवान विष्णूंची सेवा करणं हे लक्ष्मी मातेला प्रिय असलेली सेवा आहे। तेच आपल्याला या महिन्यामध्ये करायचं आहे। भगवान विष्णू यांचे भरपूर अवतार आहेत, त्यापैकी हे म्हणजे व्यंकटरमण गोविंदा हे त्यापैकी एक अवतार आहेत। श्रीराम हे विष्णूंचे अवतार आहेत, श्रीकृष्ण हे विष्णूंचे अवतार आहेत। त्याचबरोबर श्री विठ्ठल सुद्धा हे सुद्धा आपल्या विष्णूंचेच अवतार आहेत। तर आपल्याला या महिन्यामध्ये एकदम प्रभावी सेवा करायची आहे विष्णूंची, ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आपल्याला यासाठी करायचं आहे। पण विष्णूंची आपण जर सेवा केलो तर नक्कीच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थायी स्वरूपामध्ये असते। जिथे जिथे भगवान विष्णू असतात तिथे तिथे हा लक्ष्मीचा वास असतो म्हणजे म्हणजे आपल्याला त्यावेळेस लक्ष्मी मातेला बोलवण्याची सुद्धा गरज पडत नाही, तर भगवान विष्णूंच्या मागे मागे ही लक्ष्मी कायम त्यांच्यासोबत येत असते। त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। व्यंकट स्तोत्राचं जे अनुष्ठान आहे ते कोणी कोणी करू शकतं, हे अनुष्ठान कसं करावं, हे अनुष्ठान कशासाठी करावं याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बऱ्याच घरांमध्ये असं आर्थिक स्थिती ही बिकट असते, बऱ्याच घरांमध्ये पैसे येत असतात पण ते टिकत नाहीत, म्हणजे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ते खर्च होतात, जसं आजारपण येत असतं, कोर्ट कचेरी मागे लागत असतं। तर अशा प्रकारे आपल्या घरी लक्ष्मी ही टिकत नाही, म्हणजे वायफळ खर्च होत असतात। त्याचबरोबर बघा, बरेच जण असे असतात लोक, ते आपल्याकडून पैसे घेताना खूप गोड बोलतात, पण जेव्हा देण्याची वेळ येते त्यावेळेस ते पैसे आपल्याला देत नाहीत। तर आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी, आपली अडकलेली जी कामं आहे ते व्यवस्थित मार्गे लागण्यासाठी, आपली जी अडकलेली पैसे आहेत कोणाकडे ते आपल्याला परत भेटण्यासाठी आपल्याला हे व्यंकटेश स्तोत्राचे हे अनुष्ठान करायचं आहे। ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे, महाविष्णूंची सेवा आहे। तर या सेवेमुळे आपल्याला नक्कीच याच्यातून फायदा होतो। आपल्या घरी ही लक्ष्मी नेहमी स्थायी स्वरूपामध्ये राहत असते आणि आपण जो काही संकल्प करतो हे अनुष्ठान करताना तो सुद्धा संकल्प लवकरात लवकर पूर्ण होतोच। हे कोणी कोणी करू शकतं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान, तर हे अनुष्ठान आपण सगळेजण करू शकतो। सेवेला काहीही बंधन नाही। अगदी मुलगा मुलगी, लग्न झालेलं असो लग्न नाही झालेलं असो, म्हणजे वृद्ध, सगळेजण ही सेवा आपण करू शकतो। किती दिवसांची सेवा आपल्याला करायची आहे तसं तर हे जे व्यंकटेश स्तोत्राचं जे अनुष्ठान असतं तर ते आपल्याला 3 दिवस करता येतं, 21 दिवस करता येतं। तर आपण या व्हिडिओमध्ये 3 दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान कसं करायचं आहे ते बघणार आहोत। तर आता बघा, आपल्याला हे अनुष्ठानाची सुरुवात आपल्याला कधी करायची आहे तर ही अनुष्ठानाची सुरुवात आपल्याला शुक्रवारी करायची आहे। आता मार्गशीर्ष महिन्यातील तर 2 शुक्रवार ऑलरेडी गेलेले आहेत असं आहेत, तर आपल्याला आता पुढचा शुक्रवार येतो तो 20 तारखेला आहे आणि त्यानंतरचा शुक्रवार आहे तो 27 तारखेला आहे। तर तुम्ही 20 तारखेला सुरू करू शकता किंवा 27 तारखेला करू शकतात। प्रयत्न करा म्हणजे शुक्रवारीच करण्याचा। तुम्हाला इतर वेळेस तुमची इच्छा झाली की मला या म्हणजे दुसऱ्या दिवशी स्टार्ट करायचा किंवा तुम्हाला शुक्रवारी जमलं नाही हे अनुष्ठान स्टार्ट करण्यासाठी तर चालतं, तुम्ही कोणत्याही दिवशी हे अनुष्ठान करायला सुरुवात करा।
ही जी व्यंकटेश स्तोत्राचे जे अनुष्ठान आहे ते आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातच करायचं आहे का? तर असं नाही, आपण वर्षभरामध्ये हे अनुष्ठान कधीही करू शकतो, म्हणजे कोणत्याही महिन्यात करू शकतो, याला काही बंधन नाही. पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण अनुष्ठान केलं तर ते उत्तम राहणार आहे. यासाठी मी म्हणते की आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता थोडे दिवस राहिलेले आहेत, तर आपण ही आपल्याला सेवा करायची आहे. अनुष्ठान आपल्याला रात्री 12 वाजता करायचं असतं, त्यामुळे म्हणजे 12 वाजता आपल्याला जो व्यंकटेश स्तोत्र आहे तो वाचायचा असतो. आता आपण शुक्रवारी ह्या अनुष्ठानाला सुरुवात केलेली आहे. आपल्याला हे अनुष्ठान संकल्पयुक्त करायचं आहे. संकल्पाशिवाय हे अनुष्ठान करता येत नाही. त्यामुळे शुक्रवारी रात्री म्हणजे तुम्हाला याची सेवा शुक्रवारी स्टार्ट करायची असेल तर तुम्हाला शुक्रवारची जी रात्र आहे 12 वाजता त्यावेळेस तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर आपण आपला जो संकल्प आहे तर तो शुक्रवारी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही म्हणजे सोडला तरी चालतो, संकल्प केला तरी चालतो. दिवसभरामध्ये करा संकल्प. नाही जमले दिवसभरामध्ये तर तुम्ही जेव्हा सेवा करायला बसणार आहेत त्यावेळेस तुम्ही संकल्प करू शकतात. तर संकल्प कसा करायचा याबद्दल मी एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. बऱ्याच जणांना संकल्प कसा करायचा तेही माहिती असणारच आहे. आपल्याला म्हणजे सेवा सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला आंघोळ करायची असते, म्हणजे रात्री 12च्या अगोदर आपल्याला आंघोळ करायची आहे. समजा तुम्ही म्हणजे 11:15 वगैरे आंघोळीला जा किंवा 11:30ला तुम्ही आंघोळ करा. 3 दिवस ही तुम्हाला रोज सेवा करण्याच्या अगोदर आंघोळ करायचं आहे. तर हे आंघोळ का करायचं? तोंड हातपाय धुतलं तर चालणार नाही का? तर आपल्याला आंघोळच करायची आहे, कारण आपण दिवसभरामध्ये सगळीकडे फिरत असतो, बाहेर जात असतो, कोणाच्या घरी जात असतो, तर आपल्या मनामध्ये काही दिवसभरामध्ये वाईट विचार येत असतात, कोणीतरी आपल्याला वाईट बोलत असतं. म्हणजे निगेटिव्हिटी आहे तर ती थोड्या प्रमाणात तरी आपल्या मध्ये असतेच, तर ती दूर व्हावी. दिवसभरामध्ये जे आपण बाहेर फिरलोय ती बाहेरची जी निगेटिव्हिटी आहे तर ती दूर व्हावी यासाठी आपल्याला आंघोळ करायचीच आहे. आंघोळ करूनच आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. आता आपण आंघोळ वगैरे झाली आपली, तर आंघोळ झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुतलेले ड्रेस घालायचा आहे आपल्याला. आता जे स्त्रिया आहेत, महिला आहेत, तर त्यांनी साडीच घालावी का? तर असं काही नाही. तुम्ही ज्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल आहात तो ड्रेस तुम्ही परिधान करा, फक्त तो स्वच्छ धुतलेला असावा. पण म्हणजे एकदम नाईटी वगैरेही तुम्ही घालू नका, गाऊन वगैरे मध्ये सेवा करू नका. तर आवडतं किंवा जे घालतात साडी त्यांनी साडी घाला, जे ड्रेस घालतात तर त्यांनी ड्रेस घालायचा आहे आणि आपल्याला आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे. तर या सेवेसाठी आपल्याला पूजा मांडणी करावी लागते का? तर काही कंपल्सरी नाही. ज्यांची इच्छा आहे पूजा मांडणी करून सेवा करायची आहे त्यांनी पूजा मांडणी करून सेवा करा. ज्यांना शक्य नाही, किंमत नाही किंवा इतर काही कारण असू द्या तर त्यांनी आपल्या देवघर असतो तर देवघरासमोर बसायचं आणि आपली सेवा करायची. तर पूजा मांडणी ही खूप साध्या पद्धतीनं करायचं आहे. एक कळस मांडायचा आहे, तर कळस कसा मांडायचा हे सगळ्यांना माहितीच आहे. आणि आपल्या घरी जो म्हणजे तिरुपती बालाजींचा फोटो असतो तो ठेवायचा आहे. तुमच्याकडे त्यांचा फोटो नसेल तर भगवान विष्णूंचा फोटो ठेवा. त्यांचा फोटो नसले तर श्रीरामांचा फोटो ठेवा, श्री कृष्णांचा फोटो ठेवा, किंवा आपले जे सत्यनारायणची जी फोटो असतात ती सुद्धा फोटो ठेवलं तर चालतं, कारण ते सुद्धा आपल्या भगवान विष्णूंचंच रूप आहे. तर आपल्याला असा फोटो ठेवायचा आहे, त्याच्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. तर अशी साधी सोपी मांडणी आपल्याला करता येते. किंवा मोस्टली बघा असं म्हणतात की जे व्यंकटेश स्तोत्रांचं जे अनुष्ठान करतो तर आपण जो निळ्या रंगाचं जे आसन असतं तर ते आसन आपण वापरायला पाहिजे. तर आता ज्यांच्या घरी निळ्या रंगाचं आसन आहे त्यांनी निळ्या रंगाचं आसन वापरा. किंवा एखादा तुमच्या घरी ब्लाउज पीस वगैरे असेल तर त्या आसनावरती निळ्या रंगाचं ब्लाउज पीस टाकून तुम्ही त्याच्यावरती बसू शकता. असं आपल्याला करता येतं. जर काहीच नाही जमलं यातलं तर आपण आपल्याकडे जे आहे अवेलेबल, ज्या प्रकारचं आसन आहे, ज्या कलरचं आसन आहे त्याच्यावर बसून आपल्याला सेवा करायची आहे. शेवटी काय असतं, शेवटी आपला भाव महत्वाचा असतो. हे आपल्याला नियम तर पाळायचेच आहेत. आपल्याला जेवढं शक्य आहेत नियम पाळणं तेवढं आपण पाळायचं.
बाकी नाही जमला एखादा नियम तरी काही वाईट वाटून घ्यायचं नाही. देवांना तर आपल्या परीनं आपल्याकडून काही चुका होणार नाही त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आपल्याला करेक्ट 12 वाजता ही सेवा सुरू करायची असते. म्हणजे जे व्यंकटेश स्तोत्र आहे तर ते 12 वाजता आपल्याला म्हणायचा असतो. तर 2 आपले व्यंकटेश स्तोत्र आहेत, एक मराठीमध्ये आहे, एक संस्कृतमध्ये आहे. जे मराठीमध्ये आहे तर ते 108 ओव्यांचं आहे आणि जे संस्कृतमध्ये आहे तर ते 15 ओव्यांचं आहे. तर यांची फलप्राप्ती ही सेमच आहे. तुम्हाला जो सोपा वाटतो, जो तुम्हाला वाचायला सोपा जातो, ज्याचे उच्चार तुम्हाला व्यवस्थित करता येतात असा तुम्ही म्हणजे व्यंकटेश स्तोत्र म्हणजे वाचण्यासाठी घेऊ शकता. संस्कृत घ्या किंवा मराठी घ्या. तर याच्यामध्ये आपल्याला आता तुम्ही 12 वाजता बसलात पठण करायला तर आपल्याला 21 वेळेस म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. 21 वेळेस. तर याला मंडळ सुद्धा म्हणतात. म्हणजे आपण एका वेळेस 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्रांचं पठण केलं तर त्याला एक मंडल असं म्हणतात. तर अशी ही मंडलाची सेवा असं या सेवेला म्हणलं जातं. तर आपल्याला हे 3 मंडलाची सेवा करायची आहे 3 दिवसांमध्ये. तर आता जो मराठी व्यंकटेश स्तोत्र आहे 20 वेळेस पर्यंत आपल्याला 80 श्लोक वाचायचे आहेत आणि जेव्हा 21व्या वेळेस आपण हे व्यंकटेश स्तोत्र वाचू तेव्हा आपल्याला पूर्ण 108 पर्यंत आपल्याला वाचायचं आहे. तसं जे संस्कृतमध्ये आहे त्यामध्ये आपल्याला जे 15 श्लोक आहेत तिथपर्यंत आपल्याला वाचायचं आहे म्हणजे 20 वेळेस पर्यंत. आणि जेव्हा 21 वेळेस वाचू आपण तेव्हा पूर्ण पठण करायचं आहे 15 श्लोक पर्यंत. तर अशा पद्धतीने आपल्याला वाचायचं आहे. तर आपल्याला आता कसं काउंट करायचं आपण म्हणजे आपलं 1 वेळेस वाचून झालं, 2 वेळेस वाचून झालं. तर आपण एकतर कॉईन घेऊ शकतो. म्हणजे कसं करायचं, एका प्लेटमध्ये वगैरे किंवा वाटीमध्ये आपल्याला 21 कॉईन घ्या. कोणतेही कॉईन घ्या. तर 1 रुपया असू द्या, 2 रुपये असू द्या आणि एक रिकामी प्लेट घ्या. तर जेव्हा आपलं 1 वेळेस पठण होतं त्यावेळेस तो कॉईन उचलून ठेवायचा. दुसऱ्या वेळेस पठण होईल त्यावेळेस दुसरं कॉईन उचलून ठेवायचं. तर आपल्याला असं करता येतं. किंवा त्या कॉईनच्या ऐवजी तुम्ही काहीही घेऊ शकता. शेंगदाणे ठेवा, छोटे ज्या खडीसाखर असतात त्याही तुम्ही ठेवू शकतात, बदाम ठेवू शकतात. तर तुम्ही काहीही ठेवू शकतात. काजू ठेवा, जे तरी ठेवा. म्हणजे तुम्हाला म्हणजे ते व्यवस्थित तुमच्या 21 वेळा त्या व्यवस्थित पठण होईल अशा पद्धतीने तुम्ही त्यामध्ये काहीही ठेवू शकतात. आणि अशा पठण करताना आपल्याला खूप म्हणजे खूप मनातल्या मनात वाचायचं नाहीये. तर पठण करताना आपल्याला व्यवस्थित आपल्याला समजेल असं व्यवस्थित आपल्याला आपल्या कानांना ऐकू येईल अशा पद्धतीने आपल्याला पठण करायचं आहे. या अनुष्ठानासाठी कोणते नियम आहेत तर या पहिला नियम आहे बघा. यामध्ये आपल्याला मांसाहार हा कडकडीत वर्ज्य आहे. या काळामध्ये मांसाहार करायचा नाही. जे धूम्रपान करत असतील, आणखीन काही करत असतील तर त्यांनी या काळामध्ये अजिबात आपल्याला या गोष्टी करायच्या नाहीयेत. त्याचबरोबर आपल्याला या काळामध्ये आपल्याला ब्रह्मचर्य सुद्धा पाळायची असते. या आपल्या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. आता सेवा खूप प्रभावी आहे. संकल्पयुक्त तुम्हाला हे भगवान विष्णूंची कोणती सेवा करायची असेल तर ही सेवा नक्की करा. तुम्हाला नक्की तुमची इच्छा पूर्ण होईल. ते स्तोत्र आहे तर तो कुठून वाचायचं आहे तर जे स्वामी समर्थांचं नित्य सेवा आहे त्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र आहे. मधून आहे तर ते 15 ओव्यांचं व्यंकटेश स्तोत्र आहे. त्याचबरोबर इतरही भेटतात आपल्याला सेपरेट. दुसरीकडे संस्कृतमध्ये भेटतात, मराठीमध्ये सुद्धा त्याचे छोटे पुस्तकं भेटत असतात. तर ह्या बऱ्याच जणांकडून तुम्ही ऐकलं असेल की या सेवा करताना काहीतरी खिडक्या वाजल्याचा आवाज येतो, दार वाजल्याचा आवाज येतो, काही कसाचा आवाज येतो. तर काहीही म्हणजे खूप काहीतरी साप दिसतात असं बरेच जण म्हणतात. पण काहीही घाबरायचं नाही. असं काहीही होणार नाही. तर विश्वास ठेवून आपल्याला ही सेवा करायची आहे. एकदम मनोभावे सेवा करायची आहे. म्हणजे हे तुम्ही 3 दिवसाचं जे अनुष्ठान आहे ते कधीही करू शकता. वर्षभरातून कधीही करू शकता. महिन्यातून कितीही वेळेस करू शकता. याला कशा पद्धतीने तुमच्या सर्व इच्छा आहे भगवान विष्णू, माता लक्ष्मी, आपले जे श्री स्वामी समर्थ आहे ती सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण करो असंच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.